ओके गाय, सगळ्यांचं स्वागत आहे. आफ्टर दिवाळीचा पहिलं सेशन आपण चालू करत आहोत. स्लीप बेबी स्लीप, बाळा झोपी जा. ही एक प्रकारची अंगाई आहे, पण तू माझा एवढा आवाज चांगला नाही की मी त्या अंगाई गाईल. पण त्या अंगाईचं जे काही महत्व आहे किंवा जे काही त्याचं मिनिंग आहे ते तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. स्लीप बेबी स्लीप, झोप जा बाळा झोप, म्हणतात ना, जुजुरे बाळा म्हणतात, तर झोप बाळा झोप वगैरे वगैरे. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ट्स ही शीप. बाळ पप्पा, तुझे वडील कुठे गेलेले आहेत? तर शीप मेंढ्या, हर्ट्स मेंढ्यांचा जो कप आहे, ओके, हर्ट्स दिस शीप, तर मेंढ्या चरायला घेऊन गेलेले आहेत. युअर मदर शेक्स द लिटिल ट्रीज, आणि आई काय करत आहे? झाडाला हलवत आहे. आई झाडाला शेक करण्याने हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम ऑन. आता या झाडाला हलवल्यामुळे काय होत आहे की तुझ्या अंगावर काय होत आहे? तर बाळाच्या अंगावर छान छान अशी स्वप्न पडत आहे. छान छान अशी स्वप्न पडत आहेत. स्लीप बेबी स्लीप. बघा आता याचं चित्र तुम्हाला ठिकाण दाखवलेलं आहे. बघा इथे सुंदर असं चित्र आहे, बघायचं दिसतंय. हे वर झाडांची जी पानं पडतात त्या बाळाच्या अंगावर फुलं वगैरे पडतात, ते बाळ झोपले झालेलं आहे. आई त्याला म्हणते बाळा झोप. स्लीप बेबी स्लीप. इट्स अ ललबी. ललबी म्हणजे काय तर अंगाई आहे, त्याला लोरी म्हणतात हिंदीमध्ये. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट. हेवन्स, हेवन म्हणजे काय रे? स्वर्ग. हेवन म्हणजे स्वर्ग. हेवन्स आर व्हाईट विथ शीप. बरोबर. हेवन्स कसे आहेत? तर हे जे ढग दिसतात ना, ते पांढरे पांढरे ढग आहेत, जसे काही मेंढ्याच आहेत. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. फॉर दे आर लॅम्प्स, हे लॅम्प आहेत मेंढ्यांची, म्हणतात ना, मेंढ्यांची पिल्ल, त्याला लॅम्प म्हणतात. सो दे आर लॅम्प्स अँड दोज स्टार्स सो ब्राईट. खूप सुंदर आणि चकाकणारे ते काय तर लुकलुकणारे तारे आहेत, तेजस्वी तारे आहेत. अँड मून शेफर्ड ऑफ द नाईट. आणि मून काय तर रात्रीचा मेंढपाळ आहे तो. शेफर्ड म्हणजे मेंढपाळ, लक्षात घ्या. मून काय आहे? तर हा रात्रीचा मेंढपाळ आहे. शेफर्ड ऑफ द नाईट, कारण रात्री चंद्रच असतो, सूर्य असतो का रात्री? नाही. स्लीप बेबी स्लीप, बाळा तू झोपी जा. शब्दाचा अर्थ घेऊ नका. स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह दी शीप. त्या मेंढ्या मी तुला देईल हा बाळा, तू आता काय कर? झोपी जा. विथ इट्स गोल्डन बेल. त्या मेंढ्यांना काय आहे तर गोल्डन बेल आहे, सोनेरी रंगाची काय आहे तर बेल आहे त्या ठिकाणी. A little playfellow for thee, a little playfellow for thee, sleep baby sleep, sleep baby sleep. स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीड नॉट लाईक अ शीप. बरोबर, मेंढ्यासारखं वागू नको बरं, नीट झोपून जा. ऑर एज द शेफर्ड्स अँग्री. नाही तर काय होईल? हा जो मेंढ्या चरणार आहे तो काय होईल? सॉरी, मेंढ्या चरणार जो अँग्री डॉग आहे, त्याचा जो काही रागीट कुत्रा आहे, तो त्या ठिकाणी येईल आणि तुला तो विल कम अँड बाईट माय नॉटी डॉग. तो येईल आणि माझ्या बाळाला चावून जाईल. असं करू नको. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ट द शीप. जा बरं, त्या मेंढ्या चरून आण. गो आउट यू बार्किंग डॉग. ए जा जा कुत्र्या जा, निघून जा इथून, येऊ नको जा, आमचं बाळ झोपलेलं आहे, नाही तर आमचं बाळ उठून जाईल. ओके. अँड वेकन नॉट माय बेबी. माझ्या बाळाला उठू नको बरं, माझं बाळ झोपलेलं आहे. जा कुत्र्या, निघून जा. बार्किंग म्हणजे भुंकणारा कुत्रा. अनोनिमस पोएम आहे, कोणी लिहिलं माहित नाहीये. अनोनिमस आहे, कोणी माहित नाहीये. मी प्रयत्न केला समजून सांगण्याचा, परंतु शब्दाचा अर्थ घेऊ नका. ललबी, बघा, स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रेडिशनल ललबी. ही काय आहे? पारंपरिक अशी काय आहे तर अंगाई आहे. आपण अंगाई बऱ्याच ऐकल्या असतील, बऱ्याच तुम्ही पिक्चर मध्ये पण अंगाई पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. A lullaby is what? It is a quick soothing song that is used to lull a child. बाळाला झोपी घालण्यासाठी अंगाई वापरतात. लोरी माहिती आहे सर्वांना, बाळाला झोपी घालण्यासाठी अंगाई वापरतात म्हणजे बोलतात, गातात. आईला माहित आहे त्या गोष्टी. तुमच्या आईने सुद्धा तुम्हाला लहानपणी अंगाई गायल्या असतील. हर्ड म्हणजे काय तर लुक आफ्टर द शीप, मेंढ्यांना चरणे. दी म्हणजे यू. हेवन म्हणजे स्काय या ठिकाणी. ब्लिट म्हणजे काय? मेक अ विमिंग सॉन्ग, आवाज करू नका. ड्रॉग म्हणजे काय? या ठिकाणी बाळ, या ठिकाणी बाळ. हो डज नॉट विश टू व्हॉट इज आस्क्ड. ओके, त्याला विचारायचं नाही. अशी छोटीशी पोएम होती. प्रयत्न केला तुम्हाला समजून सांगण्याचा. नाही समजलं तर यू कॅन आस्क मी गाईज, डोंट वरी अबाउट द थिंग.